रामकृष्णारी जय गजानन जय हरी. तर माऊली तुमचा आधी परिचय सांगा. मी सदाशिव अर्जुन गायकवाड, राहणार पळसखेडा. आम्ही 2003 पासून 4 पासून गजानन महाराजच्या पादुकाची सेवा करतो. एक टाइम जेवण देतो, मुक्कामाला राहते. तेव्हापासून आम्हाला बराच काही त्यांचा अनुभव आला. दरवर्षी घडल ती आपली पंगत घालतो, भजन करते, वारकऱ्याचे पाय आमच्या घराला लागते. सगळं काय व्यवस्थित आहे. बोलल्याप्रमाणे महाराज आम्हाला आशीर्वाद देते. तर ते तुमची म्हणजे पुन्हा म्हणजे मला फोन येते की बघ काय करू जेवायला, म्हणजे इच्छा भोजन तुम्ही देण्याची इच्छा असते. हो, इच्छा भोजन असते. दरवर्षी आम्ही वारकरीला विचारतो, महाराजाला विचारतो काय जेवण. त्यांनी म्हणतात की जी तुमची जण घडल तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे. वारकऱ्याचं कसं आहे, वारकऱ्याला म्हणजे खाण्याला तेवढं विशेष नाही आहे. हा, खाण्यापर्यंत नाही, त्यांना बस निवारा पाहिजे. हो हो बस. हो हो. आणि कारण भोजन हे आवश्यक आहे. हो, म्हणजे जेवण आहे तर जीवन आहे. जेवण नसलं जीवन कुठलं. तर हे बिचारे जे वारकरी आहेत, हे वारकरी घर दार प्रपंच सोडून त्यागून देवाच्या ध्यासाने निघतात. देव सुद्धा त्यांच्यावर मागे पुढे उभा आहे, सांभाळीत आली आघात निवारा या. देव तर निवारण करतोच, त्यामध्ये तुमचं समजा सहकार्य आहे. आता मी यावर्षी म्हणजे आनंद पायवारीचा हा विषय निवडला दिल्लीमध्ये, आणि त्या निमित्तानं मी प्रत्येकाशी ही तगूच करतोय. ही तगूच करत असताना प्रत्येकाला मी विचारलं तर प्रत्येक असं म्हणून आम्हाला आनंद मिळतो. आनंद हा असा विषय असतो, आनंद म्हणजे आनंद सांगता येते, कसा आहे सांगता येत नाही. उदाहरणार्थ गुळ आपण खाल्ला तर गुळाची गोडी कशी, गोड आहे, त्याचं उत्तर आहे गोड आहे. कशी आहे ते प्रत्येकाला खावं लागेल, तेव्हा ते कळते, असा आनंद असतो. तर तुमच्याकडे त्यांनी खूप व्यवस्था होते, चांगल्या प्रकारे तुम्ही व्यवस्था करता. 1 वर्ष आम्ही तुम्हाला हो गेलो, आमच्या इथून गेलो, गावातला एक माणूस तुम्हाला बोलला, त्या वर्षी आम्हाला लय म्हणजे लय खंत वाटली या गोष्टीची. एक तुमच्या जागेवर दुसरी दिंडी येऊ घातली, पण ती समाधान नाही वाटलं. तुम्ही नाही ती समाधान नाही वाटलं. मग तुम्ही प्रत्येक वेळेस यायला आमच्या इथे जी घडल सेवा, चटणी भाकरी भाजी काय असेल ती कारण आनंदानं लढा लागला. त्याच्यामुळे ते म्हणजे एक समजा दिंडीची तुम्हाला तुम्ही वाट पाहत असाल. हो बरोबर. तुमच्याकडे दिंडी आली म्हणजे आता बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की बाबा आम्हाला असं वाटतं दिवाळी आहे, साधू संत घरात दिवाळी दसरा व्यवस्था करता सर्व. तुमची सुद्धा व्यवस्था खूप चांगली आहे. आणखी तुम्हाला काही अनुभव आलात का असा? कारण हे याच्याकरता विचारतो की हा तुमचा विचार हा 2-4 लोकांपर्यंत नाही, युट्यूबच्या माध्यमातून तर हा लाखो लोकांपर्यंत विचार पोहोचते. तर तुमच्या विचाराची प्रेरणा अनेक लोकांना मिळेल असं काहीतरी तुम्ही थोडक्यात सांगू शकता. आधी परिचय द्या. श्री गजानन रामकृष्ण हरी. मी महादेव अर्जुनराव गायकवाड, मुक्काम पोस्ट पळसखेडा, तालुका केज, जिल्हा बीड. श्रीची पादुका आमच्याकडं जवळपास 15 ते 17 वर्षापासून आम्ही महाराजांची सेवा करतो. आणि आम्हाला असं भासतंय की जून महिना निघाल्यापासून आम्ही तयारीत असतो की आमची पालखी आमच्या घरी, आमचे देव येणार आहे. त्या आतुरतेने त्यांची रोज त्यांना फोन करण्याची इच्छा असते. पण महाराज तुम्ही भजनात असतात, कीर्तनात असतात, वारीत असतात, त्याच्यामुळे त्रास नको म्हणून कधीतरी 2 दिवसाला एक दिवसचा फोन येतो तेव्हा. आणि जोपर्यंत आमच्यापाशी श्रीची पादुका आमच्या घरात लागत नाही तोपर्यंत आम्हाला समाधान वाटत नाही. आणि जेव्हापासून आम्ही सेवा करतो त्यावेळेस पासून आमची घरची परिस्थिती सुद्धा खूप सुधारलेली आहे. आणि बाकी म्हणजे आम्हाला इतकं समाधान वाटतंय की त्याला सांगण्यापुरते शब्द बी नाहीत आमच्यापासून. बरोबर. आमची आर्थिक परिस्थिती पहिली खूप नाजूक होती, पण आम्ही जोपासून सेवा करायला लागलो आमचा बराच फरक पडलेला आहे. जिथं आम्ही प्रयत्न करतो, काम करतो, तिथं यश येते आम्हाला. अपयश ही नावाची चीजच नाही. बरोबर आहे. आणि आम्ही 1 महिन्यापासून आतुरतेने म्हणजे तुमची वाट पाहिलेलो असतो. दिंडी जवळ आल्यानंतर महाराजांना फोन करणे, महाराज तुम्हाला काय पाहिजे, काय सेवा करू, हे त्यांच्याकडे विचारपूस करून आम्ही त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. तुम्ही खरोखर म्हणजे अंतःकरणापासून करता.
आणि तुमच्याकडच्या तयार झालेल्या अन्नाला ही सुद्धा खूप रुची आहे. आणि कसं राहते, काही काही लोकांना वाटते की बाबा हे का करतात. वास्तविक आता वारकऱ्यांचं नातं तुमचं कोणतं नाही. नातं म्हणजे याचा अर्थ म्हणजे व्यावहारिक नातं कोणतं नाही, कुठलंही नाही. वारकरी येतात तुमच्याकडे, जेवण जातात, म्हणजे हात धुवून जातात, जेवण करतात, निघून जातात. पण ज्या दिवशी तुमच्या घरी दिंडी येईल, म्हणजे आज आपल्याकडे दिंडी येणार, पादुका येणार, तेव्हा तुमच्या मुलाला काय वाटते? मन प्रसन्न होतंय, समाधान वाटते. समाधान म्हणजे असं समाधान वाटतंय की आमच्या पशी काहीतरी अद्भुत शक्ती आमच्या घरात येणार आहे आणि आलेली आहे. आणि ज्या वेळेस इथून पालखी प्रस्थान होती, 2 दिवस आम्हाला काहीतरी घरातून हरवल्यासारखं वाटतं. बरोबर आहे. ते वारकरी जीव घालता, जसं उदाहरणार्थ कबीरदास महाराज म्हणतात, चिडिया चोच भरे. दाणे आपण वाळवून टाकले असते, त्या चिमण्या येतात, दाणे टिपतात, निघून जातात. पक्षी अंगणी उतरती, ते काय गुंतून राहती. पक्षी येतात, ते गुंतून राहत नाहीत. तसे वारकरी तुमच्याकडे येतात, वर्षातून एकदा भोजन करून निघून जातात. चिडिया चोच भरे, नदिया न गटे नीर. नदीवर खूप पक्षी पाणी पितात, पण त्याचं पाणी घडत नाही. पण कबीरदास महाराज म्हणतात, तुमचं काय होईल? तर चिडिया चोच भरे, नदिया न गटे नीर. दान करे धन बडे, कह गए दास कबीर. आम्ही तुमच्याकडे पहिल्या वर्षी आलो, दरवर्षी आम्हाला प्रगती दिसते. तर हे सुद्धा तुमचं घर असं की आल्या आल्या मला वाटलं नाही हे बाजाराचं घर आहे की, बरं का, तुमच्या घरात जे बांधलेले सारखे आहेत, शेर सारखे आहेत, त्या घरामध्ये प्रवेश केला की असं वाटतं हे घर काय ते घर काय. बरं का, तर तुमच्याबद्दल आमचा सुद्धा लढा आहे. तर आणखी तुम्ही बोलता, बोला, नाव सांगा. रामकृष्ण. माझं नाव प्रभावती नागोराव साखरे, राहणार कानडे, तालुका केस, जिल्हा बीड यांची मी लेक आहे. तर आमच्या भावाच्या घरात पादुका आल्यामुळे आम्हाला संतती प्रसन्न झाली. आम्हाला संत चरण रज लागल्यामुळं आमच्या भावाची संतती वाढली, पोटाचीही संतती वाढली, प्रेमाचीही संपत्ती वाढली. बरोबर आहे. अनेकांना अनुभव आला 100%. तर माझं असं एक गजानन बाबाला विनंती आहे, बाबा म्हणजे या परिवारावर, गायकवाड परिवारावर तुमची अखंड कृपा असू द्या. तुम्हाला सुख, शांती, समाधान अखंड तुम्हाला प्राप्त हो. तुमच्या घरामधील दैन्य दारिद्र्य नेहमीसाठी निघून जावं आणि तुमचं नेहमीच चांगलं हो, तुमचा जयकार हो, तुमची भरभराटी हो. आणि अशा प्रकारे दरवर्षी तुमच्याकडून अन्नदान सतत घडत राहो. अशा प्रकारे तुम्ही आतापर्यंत केलेली जी सेवा आहे, ही सेवा खूप चांगली आहे. पण मी तुम्हाला शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. जय हरी, जय गजानन, रामकृष्ण हरी.